सत्यमेव जयते। विधानसभा निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद आणि ईव्हीएम या सगळ्यांचा संगम करून भाजपा आणि अभद्र युती सत्तेत बसली। खरं तर ते विजयी होतील याची त्यांना स्वतःलाच खात्री नव्हती आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाची खात्री नसल्यामुळे त्यांच्याकडे कुणाचेही पोर्टफोलिओ तयार नव्हते, ना मुख्यमंत्र्याचे, ना मंत्रिमंडळातले, ना पालकमंत्र्यांचे। आणि म्हणूनच निकाल लागल्यानंतर तब्बल 8 ते 10 दिवस मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा घोळ घातला गेला आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर 15-20 दिवस किंबहुना 1 महिनाभर मंत्रिमंडळाचे शपथविधी झाले नाही। इकडून तिकडून मंत्रिमंडळाचे शपथविधी झाले तर पालकमंत्र्यांची यादी घोषित व्हायला वेळ लागला। आता कसेबसे पालकमंत्री पदाचे काही नावं घोषित झाली आणि त्याच्यावरून कलगीतुरा रंगत चाललाय। हा कलगीतुरा जर बघितला तर कधी कधी असं वाटतं की ठरवून देवेंद्रजी हे सगळं जे वातावरण चाललेलं आहे ते घडवून आणतात का? उत्तम पट रचलेला आहे, उत्तम पद्धतीने ही सगळी माणसं पालकमंत्री पदाच्यासाठी एकमेकांशी झुंजी देताना बघितली जात आहेत। पालकमंत्री पदावरून जे काही चाललंय त्यावरून त्यांना पालकमंत्री व्हायचंय की मालकमंत्री व्हायचंय असा सुद्धा आपल्याला प्रश्न पडेल। म्हणजे अगदी नरहरी झिरवाळांना हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्री केलं आणि नरहरी झिरवाळ असं म्हणतात की गरीब माणसाला गरीब जिल्हा दिला। हिंगोली कशात गरीब जिल्हा आहे? हिंगोली तसा बागायती पट्टा आहे। हिंगोलीमध्ये हळदीचं पीक मोठ्या प्रमाणावर होतं। हिंगोलीमध्ये सांस्कृतिक वातावरण फार चांगलं आहे। हिंगोलीमध्ये सगळ्या अर्थाने म्हणजे औंढा नागनाथासारखं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं तीर्थक्षेत्र याच्यासह अनेक गोष्टी हिंगोलीच्या सांगता येतील आणि अशा ठिकाणी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर सुद्धा नरहरी झिरवाळांचं म्हणणं की गरीब माणसाला गरीब जिल्हा दिला। 1 मिनिटासाठी असं आपण गृहीत धरू की एखादा जिल्हा गरीब आहे पण त्या गरीब जिल्ह्याचा विकास करा ना। तुम्हाला जेव्हा पालकमंत्री पालकत्व मिळतं, बघा एखादा विद्यार्थी हा अभ्यासामध्ये ढ असतो, त्याला फारसं कळत नाही, त्यावेळेला पालक त्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात, त्याला धड बोलता यावं म्हणून त्याच्यासोबत ते बोबडे बोल बोलतात, त्याला चालता यावं म्हणून त्याच्यासोबत छोटी छोटी पावलं टाकतात, त्याला खाता यावं म्हणून त्याच्यासोबत चिव काऊचे घास त्याला भरवतात। तसं पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्हा जर तुम्हाला असं वाटतंय की जिल्हा गरीब आहे तर त्या जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचं एका अर्थाने तुम्हाला आव्हान मिळालेलं आहे आणि एक उत्कृष्ट पालकमंत्री होण्याची ही सुवर्ण संधी आहे। ती सुवर्ण संधी नरहरी झिरवाळ का बरं घेत नसतील? का नरहरी झिरवाळांना श्रीमंत जिल्हा हवा आहे? कारण पालकमंत्री हा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी नाही तर जिल्ह्यातला मलिदा जास्तीत जास्त सबमाल अंदर कसा करता येईल यासाठी पालकमंत्री पद चाललेली आहेत का? एकीकडे झिरवाळांना असं वाटत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनेक नेते म्हणजे कोकाटेंपासून अनेक जण त्यांना असं वाटतं की पालकमंत्री हा त्या जिल्ह्यातल्या त्या लोकांना मिळायला पाहिजे होतं। पालकमंत्री म्हणून तुम्ही अगदीच इतरत्र तुम्हाला आम्हाला फेकून दिलेलं आहे का असं वाटावं? म्हणजे आपल्या जिल्ह्याची मक्तेदारी, आपल्या जिल्ह्याचं संस्थानिक पद, आपल्या जिल्ह्यातला आपला जो वर्चस्ववाद आहे तो वर्चस्ववाद संपुष्टात येईल अशी भीती वाटते का या लोकांना? म्हणजे बघा की या सगळ्यांमध्ये कुठेही त्या जिल्ह्यातली जनता केंद्रस्थानी नाहीये। त्या जिल्ह्यातल्या जनतेचा विचार केला पाहिजे, त्यांच्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे। समजा हिंगोली असेल तर हिंगोलीचा साक्षरता दर काय आहे, हिंगोलीला कयाधू नदीच्या पुराचा धोका आहे का, हिंगोलीतल्या पिकांना काही अडचण होते का, हिंगोलीची शिक्षण व्यवस्था काय आहे, तिथल्या मुलींच्या शिक्षणाचा दर काय आहे, त्यांना काही अडचणी येतात का, तिथल्या महिला हिंसाचाराच्या काही केसेस घडतायत का, तिथे आदिवासींचा एक मोठा तालुका आहे त्यांचे काही प्रश्न आहेत का, ह्याच्यावरती काहीच देणं घेणं नाहीये। ज्याला त्याला त्या जिल्ह्यातनं किती इन्कम मिळू शकतं आणि त्यातली त्यात तो जिल्हा जर मला माझा स्वजिल्हा मिळाला तर मला माझा वर्चस्ववाद कसा राखता येईल याचीच सगळ्यांना फिकर पडलेली। आणि या सगळ्यातनं एक मोठं मानपानाचं सत्तानाट्य रंगतंय ते रायगड जिल्ह्यामध्ये। खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये तसे ज्या 7 जागा होत्या त्या 7 पैकी 3 भाजपकडे गेल्या, 3 शिंदे गटाकडे गेल्या, 1 राष्ट्रवादीकडे गेली। हे फार विशेष आहे की एकच जागा तिकडे राष्ट्रवादीकडे गेली। सुनील तटकरे यांच्यावरती प्रचंड आरोप भुजबळ साहेबांनी केले आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं की आपल्या मुलीची
म्हणजे एका अर्थाने आपल्या मुलीचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा आपल्या मुलीला स्थिर स्थावर करण्यासाठी तटकरेंनी कसा प्रदेशाध्यक्ष पदाचा गैरवापर केलेला आहे आणि तो गैरफायदा घेत आपल्या मुलीला पालकमंत्रीपद दिलं. मात्र त्या आदिती तटकरे यांच्यापेक्षा अत्यंत ज्येष्ठ असणाऱ्या भुजबळ साहेबांना कसं डावललं हे त्यांनी अनेक इंटरव्ह्यूमध्ये बोलून दाखवलं की पक्ष कसा एकाधिकारशाहीकडे वगैरे चाललेला आहे. परंतु असं महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कधी झालं नसेल की पालकमंत्री पदालाच स्थगिती मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर केल्या, परंतु या पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर केल्यानंतर यामध्ये आम्हाला हा पालकमंत्रीच मान्य नाही असं म्हणत शिंदे गटांनी फुत्कार काढले. तसं ते फुत्कार खूप आधीपासून काढतात. आधी मुख्यमंत्री होण्यासाठी फुत्कार काढले, पण ते काही कामी आले नाही. दरेगावी गेले, पुन्हा परत आले. मग म्हणाले गृहमंत्रीच व्हायचं आहे, मग गृहमंत्री पदाचं पण काही झालं नाही. परत एकदा दरेगावी गेले, पुन्हा परत आले. हे असं सारखं सारखं जाणं येणं जर बघितलं ना की मला ते जुन्या चित्रपटातलं गाणं आठवत राहतं. फार सुंदर गाणं आहे की नायिका सतत सतत रुसते आणि माहेरी जाते आणि नायक तिचं रुसवा काढण्यासाठी सतत एक गाणं गुणगुणत राहतो. अहो सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला. तशा काहीतरी पद्धतीचे हे सगळे रुसवे फुगवे चालू आहेत. आता ह्या सगळ्या रुसव्या फुगव्यांमध्ये गोगावलेंनी सांगितलं की नाही, पालकमंत्रीपद मलाच हवं आहे. चौथ्यांदा गोगावले निवडून आले. मागच्या टर्ममध्ये तर गोगावलेंनी अनेक वेळा मंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. एकदा तर ते कंटाळून म्हणाले की आता काय माहिती कधी होणार आहे आमचा मंत्रिमंडळाचा विस्तार. बहुतेक आमच्या महायुतीचं पंचांग हरवलंय वाटतं, तारीख बघायचो. ज्या भरत गोगावलेंना त्यांचा कोट, मंत्रिपदासाठी शिवलेला कोट, त्या कोटावरून अनेकांनी खिल्ली उडवली, हिनवलं. म्हणजे ते मंत्रिपदाचे दावेदार आहेत ज्येष्ठ म्हणून, पण त्यांना मिळालं नाही. कारण त्यावेळेलाही पुन्हा एकदा त्यांचं मंत्रिपद डावलून आदिती तटकरेंना दिलं होतं. आता या वेळेला आदिती तटकरेंनाही मिळालेलं आहे आणि गोगावलेंनाही मिळाले, पण गोगावले म्हणतात की नाही नाही मला आता पालकमंत्रीपद हवंच आहे. गोगावलेंचं एका अर्थाने बरोबरही आहे म्हणा, कारण जिल्ह्यातलं एकूण पक्षीय बलाबल जर बघितलं तर 3 जागा गोगावलेंकडे आहेत आणि म्हणजे त्यांच्या पक्षाच्या, आणि 1च जागा राष्ट्रवादीकडे आहे. आणि 3 पैकी जे 2 आमदार आहेत उर्वरित, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी, हे दोघेही कंबर कसून गोगावलेंच्या सोबत आहेत. गोगावले माणूस तसा 10वी पासच आहे. इकडे गोगावले 8वी पास आहेत आणि जे महेंद्र थोरवे आहेत ते 10वी पास आहेत. इथे शिक्षण काही फार मॅटर करत नाही. 8वी पास असतील, 10वी पास असतील, आज ते सत्तेत आहेत हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग हे 8वी पास 10वी पास लोक मंत्रिपदावर गेले आणि आता त्यांना पालकमंत्रीपद व्हायचे, पण पालकमंत्रीपद मिळत नाही म्हटल्यावर कुरघोड्यांचं राजकारण सुरू झालं आणि त्याच कुरघोड्यांच्या राजकारणातनं महेंद्र दळवींनी धमक्या द्यायला सुरुवात केली. आज तर महेंद्र दळवींची धमकी आहे की तुम्ही आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केल्या, तुम्ही आम्हाला पाडण्यासाठी, तुम्ही म्हणजे सुनील तटकरेंनी पाडण्यासाठी आम्हाला सेटलमेंट केल्या, तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठीचे सगळे प्रयत्न केले, पण आम्ही मात्र प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि आता मात्र आम्ही तटकरेंची अरेरावी अजिबात सहन करणार नाही. आणि विशेष एवढ्यावर कुठे थांबलं बघा. म्हणजे ज्या लोकांना महाविकास आघाडीकडे फार बघायला वेळ असतो, पण महायुतीमध्ये किती काय काय रामायण महाभारत चाललंय ते जरा एकदा कळलं पाहिजे. की आदिती तटकरेंचे बंधुराज अनिकेत तटकरे हे झेंडावंदनाला कसे हजर, यावर आक्षेप कोण घेतय, तर त्यांच्याच सोबत सत्तेत वाटा भोगणारे दळवी, थोरवे आणि गोगावले. आणि त्याच्यातही आज महेंद्र दळवींनी अत्यंत गंभीर आरोप केलाय. आणि महेंद्र दळवी असं म्हणताहेत की आम्हाला बोलायला लावू नका, आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही जर तोंड उघडलं तर तुम्हाला फिरणं मुश्किल होईल. तुमचे कसले कसले व्हिडिओ माझ्याकडे आहेत. हे फार विशेष आहे. सुनील तटकरेंचे कोणते व्हिडिओ नेमके त्यांच्याजवळ असतील बरं, की ज्या व्हिडिओच्या भरोशावर महेंद्र दळवी एवढ्या गर्भीत इशारा वजा धमकी तटकरेंना देत आहेत. असे कोणते व्हिडिओ आहेत की जे व्हिडिओ बाहेर निघाले तर सुनील तटकरेंचं जगणं मुश्किल होईल. ते व्हिडिओ असे कोणते, म्हणजे काय आक्षेपार्ह असेल त्या व्हिडिओमध्ये, काय असा वेगळा गोष्ट असेल की जी गोष्ट कदाचित तटकरेंचं करिअरच धोक्यात आणेल. आणि बरं, जर असे व्हिडिओ असतील आणि ते लोकहितासाठीचे असतील, किंबहुना आपल्या कर्तव्यात कसूर करून
लोकहिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून भलत्याच कामात तटकरे व्यस्त आहेत असं गृहीत धरलं जरी आणि ते व्हिडिओ आहेत असं जरी आपण गृहीत धरलं, काय खरं काय खोटं ते दळवींना वगैरे आणि त्यांच्या आमदारांना माहिती, पण समजा असं काही असेल तर ते व्हिडिओ बाहेर का बरं काढले जात नाहीत? त्याच्यासाठी नुसती धमकीच का दिली जाते? म्हणजे उद्याला जर कदाचित यांची पालकमंत्री पदाची जर इच्छा पूर्ण झाली, मागणी पूर्ण झाली, तर मग ते व्हिडिओ तसेच राहतील का? म्हणजे मग लोकांना सत्य कळणारच नाही का? म्हणजे तुम्ही फक्त तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त ब्लॅकमेलिंगसाठी ते व्हिडिओ वापरणार आहात का? अशा व्हिडिओंवर तुम्ही कधीच बोलणार नाहीत का? अनेक गोष्टी आहेत, परंतु यावर प्रश्न कोणी विचारायचे? विशेष या सगळ्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर रायगडमध्ये कारभार कसा चालणार, निर्णय कोण घेणार? रायगडच्या वेगवेगळे जे जिल्ह्याची कार्यालय आहेत, या जिल्ह्याच्या कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना आदेश कोण निर्गमित करणार? वेगवेगळ्या ज्या स्कीम्स असतात त्याचे इम्प्लिमेंटेशन लेवलला, अंमलबजावणी पातळीवर काम कोण करणार? हे सगळे प्रश्न कदाचित शिंदे गट असेल किंवा दादा गट असेल, या सगळ्याच आमदारांच्या लेखी गौण असावेत, कारण यांना कुणालाही याच्याशी घेणं देणं नाहीये. या सगळ्यांना घेणं देणं कोणत्या गोष्टीशी आहे तर पालकमंत्री अर्थात मालकमंत्री, तो मालकमंत्री मी की तू, आणि याच्यासाठी रायगडचा चालक तू की मी, याच्यासाठी म्हणून ही सगळी रस्सीखेच चालू आहे. राजे हो, या सगळ्या रस्सीखेचमध्ये सामान्य जनता कुठे आहे आणि जनतेचे प्रश्न कुठे आहे? आणि हो, तो कसला व्हिडिओ, तो व्हिडिओ कुठे आहे, यावर प्रश्न नक्की उपस्थित व्हायला हवेत. आपण फक्त वाक्यांचे अन्वयार्थ सांगायचा प्रयत्न करतोय, बाकी बघत राहूया.